श्रीराम. स्वार्थ आवरल्याने परस्पर प्रेम वाढतं. परस्परात प्रेम वाढण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. 1. बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी, म्हणजे द्वेष वाढणार नाही. 2. सर्वांना प्रेमाची अशी जी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी. 3. कोणतीही सूचना सांगायची झाली तर त्या व्यक्तिविषयक न बोलताना नम्रतेने आणि गोड शब्दात सांगावी. 4. अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ज्यामध्ये या सगळ्यांचा बऱ्याच प्रमाणात अंतर्भाव होतो अशी बाब म्हणजे स्वार्थाला आळा घालणं. म्हणजे मी स्वतः जितका माझ्याकरता आहे असं वाटतं, त्याहीपेक्षा जास्त मी दुसऱ्याकरता आहे असं वाटणं. आणि ही जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागणं हेच प्रेम वाढवायला मदत करतं. ज्या माणसाला स्वार्थ साधायचा नाही त्याला कमी पडणं शक्यच नाही. जिथे निस्वार्थीपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे. आता स्वार्थाचा विचार करताना असं सहज वाटेल की मी कुठे स्वार्थी आहे, मी कुठे कोणाजवळ काय मागतो. पण एवढ्याने स्वार्थदृष्टी नाही असं म्हणता येणार नाही. अहंकारा इतकाच स्वार्थ जबरदस्त असतो. त्याच्या मुळ्या इतक्या खोल आणि सूक्ष्म असतात की त्यांचा पत्ताच लागत नाही. स्वार्थ 3 प्रकारचा असतो: कायिक, वाचिक आणि मानसिक. देहाला दुसऱ्या निमित्त कष्ट न होतील इतक्या काळजीने वागणं हा कायिक स्वार्थ. माझ्या बोलण्याला सगळ्यांनी मान डोलवावी, मी कोणाला काही कमी जास्त बोललो तर त्यांनी ते निमूटपणे सहन करावं, अशा तऱ्हेच्या वृत्तीला वाचिक स्वार्थ म्हणतात. आणि माझ्या मताप्रमाणे सगळ्यांनी वागावं, माझेच विचार बरोबर आहेत अशी जाणीव इतरांनी ठेवावी, अशा तऱ्हेची आपली इच्छा, ज्याला मानसिक स्वार्थ म्हणता येईल. आता मी माझ्याकरता जितका असेन त्याहून जास्त मी दुसऱ्याकरता आहे असा विचार केला तर दिसून येईल की मी जेवढी मला स्वतःला सवड ठेवतो तेवढीच किंवा त्याहून थोडी जास्त सवड दुसऱ्यासाठी ठेवणं जरुरीचं आहे. म्हणजे जे दुसऱ्याने आपल्या बाबतीत करणं आपल्याला बरं वाटत नाही ते आपण दुसऱ्याच्या बाबतीत न करणं, आणि त्याच्याच उलट जे दुसऱ्याने आपल्याला केलं तर बरं वाटेल तेच आपण दुसऱ्याच्या बाबतीतही करावं. हेच सगळ्याचं सार आहे आणि हाच धर्म. आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही. आपण पुष्कळांवर प्रेम केलं तर आपण एकटेच त्यांचं करतो, पण प्रसंगाला ते सगळेजण आपल्याला मदत करतात. जो पुष्कळांचा झाला तोच भगवंताचा झाला असं समजावं. श्रीराम.